मांसाहार सोडल्यामुळे शाकाहारी किंवा सात्विक जीवनशैली स्वीकारल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर अनेक फायदे होतात. याचबरोबर शरीरातील अवयवही अधिक निरोगी राहतात. जसं की शारीरिक फायदे होतात. यामध्ये प्रथम हृदय निरोगी राहतं. मांसामध्ये कोलेस्ट्रॉल आणि संतृप्त चरबी जास्त प्रमाणात असते. मांस सोडल्यामुळे रक्तातील वाईट चरबी कमी होते आणि हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. पचनसंस्था सुधारते. मांस पचायला जड असतं आणि आतड्यांमध्ये कुजण्याची प्रक्रिया वाढते. शाकाहारामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात, त्यामुळे पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेपासूनही सुटका होते. किडनी आणि लिव्हरवरील ताण कमी होतो. मांसातील प्रोटीन आणि युरिक ॲसिडमुळे किडनीवर जास्त कामाचा ताण येतो. शाकाहार घेतल्यावर मूत्रपिंड आणि यकृत निरोगी राहतं. वजन नियंत्रणात राहतं. मांसामध्ये कॅलरी जास्त असतात, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. भाज्या, फळे, कडधान्ये खाल्ल्याने वजन संतुलित राहतं. कॅन्सरचा धोका कमी होतो. लाल मांस आणि प्रोसेस्ड मांस खाल्ल्याने कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, पॅनक्रियाज कॅन्सरचा धोका वाढतो. शाकाहारामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याने शरीर कॅन्सरपासून आपलं संरक्षण करतं. त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. केसांची चमक वाढते. ताज्या भाज्या आणि फळांमध्ये त्वचेला आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळतात. मांसामुळे त्वचेवर पिंपल्स, ॲलर्जी आणि तेलकटपणा वाढतो. हाडे आणि सांधे मजबूत राहतात. मांसामुळे युरिक ॲसिड वाढून गाउट किंवा सांध्यात वेदना होतात. शाकाहारामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी मिळाल्याने हाडे आणि सांधे मजबूत राहतात. त्याचप्रमाणे मानसिक फायदेही होतात, जसं की मन शांत राहतं. सात्विक आहारामुळे मन शांती मिळते. मांसामुळे राग, चिडचिड, आक्रमकता वाढते. अनेक संशोधनातून असं दिसूनही आलेलं आहे. एकाग्रता आणि स्मरणशक्तीही वाढते. जसे की फळे, सुकामेवा, धान्य यातील पोषक तत्वे मेंदूला ऊर्जा देतात. ध्यान आणि योगासोबत शाकाहार घेतल्यास मानसिक स्थैर्य वाढतं. ताणतणाव कमी होतो. मांस खाल्ल्यानंतर शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात, ज्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शाकाहारामुळे तणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे काही सामाजिक फायदेही नक्कीच होतात. अहिंसा आणि दयाभावाची जाणीव वाढते. प्राणी हत्येपासून दूर राहिल्यामुळे मनात करुणा, दया आणि सहअस्तित्वाची भावना वाढते. सामाजिक स्वीकार्यता वाढते. शाकाहारामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये सहज मिळवता येते, कारण तो सर्वसामान्य आहार प्रकार आहे. त्याचप्रमाणे निसर्ग आणि पर्यावरण यांचं संवर्धनही होतं. प्राणीपालन उद्योगामुळे जंगलतोड, प्राण्यांचा अपव्यय, प्रदूषण वाढतं. शाकाहारामुळे मात्र पर्यावरणाचं संरक्षण होतं. आर्थिक बचतही होते. मांसाहार महाग असतो, तर शाकाहार तुलनेने स्वस्त असतो. त्यामुळे पैशाचीही बचत होते आणि आपलं शरीरही निरोगी राहण्यास मदत होतं. शरीरातील अवयवांवरही काही परिणाम होतात, जसं की हृदय. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी राहतं. ब्लॉकेजेस टळतात. त्याचप्रमाणे लिव्हर. मांसामधील जड चरबी न मिळाल्याने लिव्हरवर ताण येतो. किडनी. युरिक ॲसिड कमी झाल्याने किडनी स्टोन किंवा किडनी फेल्युअरचा जो धोका आहे तो कमी होतो. त्याचप्रमाणे फुफ्फुसे. मांसामुळे होणारे ॲसिडिटीचे रिफ्लेक्स कमी होतात आणि आपली श्वसनसंस्था निरोगी राहते. त्याचमुळे आपल्याला फुफ्फुसाचे कोणतेही आजार होत नाही. ते सुरळीतपणे कार्य करू शकतं. तेव्हा मांस टाळलेलं कधीही चांगलं. पचनसंस्था. तंतुमय पदार्थामुळे पचन सुधारतं. आतड्यांमध्ये विषारी पदार्थ साचत नाहीत. त्याचप्रमाणे मेंदू. सात्विक आहारामुळे सेरोटिनिन आणि डोपामिन यासारखे हॅप्पी हार्मोन्स वाढतात. त्वचा. दाह कमी होतो, पिंपल्स कमी होतात आणि नैसर्गिक तेज वाढण्यास मदत होते. थोडक्यात काय तर मांसाहार सोडून शाकाहारी जीवनशैली जर स्वीकारली तर शरीराची प्रत्येक प्रणाली निरोगी राहते. जसं की हृदय, लिव्हर, किडनीपासून ते मेंदू, त्वचा, हाडापर्यंत. मानसिक शांती, सामाजिक सौहार्द आणि पर्यावरण संवर्धनही होतं. या तिन्ही गोष्टींचा मोठा फायदाही होतो. त्याचप्रमाणे आपण उत्साही आणि आनंदीही राहतो आणि आपण शाकाहारी आहोत हे मानसिक समाधान मिळतं आणि आपलं शरीर निरोगी राहून प्रत्येक अवयव व्यवस्थितरित्या काम करू शकतो आणि आपल्याला व्याधीही कमी जडतात. तेव्हा सध्याच्या काळामध्ये शाकाहारी राहणं
खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही निरोगी आणि दीर्घायुष्य जीवन नक्कीच जगू शकता. यासाठी मांसाहार सोडणं खूप गरजेचं आहे.